मित्रो, या वनस्पतीबद्दल आयुर्वेदातील 8 ऋषीमुनींनी सांगितले आहे की ही एकटीच हत्ती इतके बळ देऊ शकते, जीवनाची स्थिती पूर्णपणे बदलू शकते, माणसाला अतिशय धनवान आणि बलवान बनवू शकते. नमस्कार मित्रो, आपले पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रो, ही वनस्पती तुमची रात्र हसीन बनवेल. याचे फक्त एक पान खाल्ले तरी तुम्ही रात्रभर कुस्ती खेळाल. ही आपल्या खालच्या भागात जबरदस्त उष्णता निर्माण करते. पुरुषांसाठी ही एक अत्यंत शक्तिशाली टॉनिक आहे. मित्रो, या वनस्पतीकडे नीट लक्ष द्या. ही वनस्पती तुम्ही तुमच्या घराच्या आसपासही पाहिली असेल आणि कदाचित तुम्ही तिला नेहमीच दुर्लक्षित केले असेल. पण विश्वास ठेवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या वनस्पतीकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. या वनस्पतीकडे नीट पहा. या वनस्पतीमुळे तुमचे दारिद्र्य दूर होईल, तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, सुख समृद्धी तुमच्या घरात येईल आणि जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तो आजार तुमच्यापासून दूर निघून जाईल. मित्रो, ही साधी वनस्पती नाही. भारतीय पुराणांच्या अनुसार हिला एक डायमंड मानले गेलेले आहे. म्हणजेच ही एक हिरा वनस्पती आहे. तुम्हाला सांगतो, अनेक लोक आपल्या घराच्या आसपास ही वनस्पती पाहून उपटून फेकून देतात, तिला दुर्लक्ष करतात. पण आज नंतर तुम्ही असे अजिबात करणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वनस्पतीबद्दल अशी माहिती देणार आहे जी लाखो रुपये खर्च केले तरीही तुम्हाला मिळणार नाही. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि या वनस्पतीचा योग्य वापर समजून घेतला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाखो रुपयांचा फायदा मोफत विनामूल्य मिळू शकतो. मित्रो, जर तुम्हाला आयुर्वेदावर थोडासा तरी विश्वास असेल तर एक गोष्ट समजून घ्या. हिंदू पुराणांच्या अनुसार आणि आयुर्वेदिक पद्धतीने या वनस्पतीला हिरा मानले गेले आहे. या वनस्पतीच्या मुळालाही हिराच्या स्वरूपासारखे मानले गेले आहे. आपणास सांगतो की तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य जरी घालवले तरी आयुर्वेदाची भाषा पूर्णपणे समजून घेऊ शकणार नाही. ज्यांनी आयुर्वेद इतका सोपा, इतका सहज करून ठेवला त्या लोकांना, त्या गुरूंना खरोखरच धन्य मानावे लागेल. त्यामुळेच आजही आयुर्वेद आपल्या भारताच्या उपयोगी येत आहे. मित्रो, भारतात आयुर्वेदाला हवी तितकी प्रतिष्ठा मिळाली नाही. पण तुम्हाला सांगतो, योग असो किंवा आयुर्वेद, परदेशी लोक त्याचा पूर्णपणे उपयोग करतात. परदेशी लोक आपलीच माहिती इथून घेऊन जातात, तिचा संपूर्ण वापर करतात आणि सुखी जीवन जगतात. या वनस्पतीला कधीही पाण्याची गरज नसते. ही स्वतःच आपला मार्ग बनवते, स्वतःच आपला मार्ग शोधते आणि वाढत राहते. आणि जर तुम्ही या वनस्पतीचा योग्य पद्धतीने उपाय केला तर विश्वास ठेवा मित्र, तुमच्या आयुष्यात कधीही कष्ट येणार नाही. तुम्हाला आजारांपासून कायमची सुटका मिळेल. जर एखादी महिला संतान प्राप्तीच्या समस्येने त्रस्त असेल तर या वनस्पतीमध्ये दिव्य शक्ती आहे, असे हिंदू पुराणांमध्येही लिहिलेले आहे. तुमच्या घरात जर वाद विवाद, क्लेश, कलह होत असतील तर ते दूर होतील. घरात भूत प्रेतांचे भय असेल तर तेही निघून जाईल आणि धन येण्याचे अनेक मार्ग खुले होतील. सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घ्या. या वनस्पतीचे नाव आहे औदुंबर. आपल्या मायबोली मराठी भाषेत हिला उंबराचे झाड असे म्हणतात. याला महाबली असेही म्हणतात. उंबर महाबली या नावावरूनच स्पष्ट होते की यामध्ये प्रचंड शक्ती आहे. ही पुरुषांना बळ देते, स्त्रियांना आनंद देते. पुरुषाने याचे सेवन केल्यावर स्त्री समाधानी होते आणि आनंददायी जीवनाचा अनुभव घेते. आपणास सांगतो की जर तुम्ही कोणत्याही आजाराशी झुंज देत असाल, शरीरातील प्रोटीनची पूर्तता करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन औषधे घेत असाल तर आता ती घेणे थांबवा. कारण ही मोफत मिळणारी वनस्पती सर्व मल्टीव्हिटॅमिनची कमतरता भरून काढू शकते. पण कसे, चला तुम्हाला सांगतो. औदुंबर जी वनस्पती आहे त्यामध्ये पुरुषांसाठी भरपूर ताकद असल्याचे आयुर्वेदानुसार मानले गेले आहे. आयुर्वेदानुसार अनेक लोक त्यांच्या आयुष्यात यासाठी त्रस्त असतात की त्यांच्या घरातील वातावरण चांगले नसते, पत्नीशी सतत वाद होत राहतात. अशा परिस्थितीत ही वनस्पती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. पण कशी, ते पुढे सांगतो. लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. मित्रो, उंबराचे फळ खायला जितके चविष्ट असते तितकेच त्याचे फायदे असतात. अंजिरासारखे दिसणारे हे छोटेसे फळ अनेक गुणांनी परिपूर्ण असते. आकाराने लहान असले तरी या फळामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. उंबर अनेक आरोग्यविषयक समस्यांवर उपयोगी पडतो. उंबराच्या फळामध्ये प्रोटीन, कॉपर, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे सर्व घटक आढळतात. याच गुणधर्मांमुळे उंबराचे फळ खाण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला हे फळ उपलब्ध असेल तर दररोज 3 ते 4 फळे खा. फळे नेहमी नीट धुवून स्वच्छ करूनच खा. विश्वास ठेवा, यामुळे तुमची शारीरिक ताकद वाढेल. हे मधुमेह म्हणजे डायबेटिसची पातळी कमी करते, बद्धकोष्ठता दूर करते,
जुलाब थांबवते आणि अशक्तपणा घालवते. मित्रो, या वनस्पतीमध्ये 10 हत्तींचे बळ असल्याचे म्हटले जाते. याची लहानशी मुळे आधी काढून घ्या. त्या थेट सूर्यप्रकाशात चांगल्या प्रकारे वाळवा. त्यानंतर त्या मुळांना ताविजीत भरून त्यासोबत तुळशीची सुकलेली काडी ही ताविजीत घालून तुम्ही गळ्यात परिधान करा. विश्वास ठेवा मित्रो, या वनस्पतीमध्ये अनेक दिव्य गुण दडलेले आहेत. शास्त्रांमध्ये असे लिहिलेले आहे की औदुंबर वृक्षामध्ये आणि तुळशीमध्ये साक्षात नरसिंह देव, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. त्यामुळे ज्याच्या गळ्यात या वृक्षाची मुळे असतात त्याला मृत्यूनंतर नरकात जावे लागत नाही, तर तो भगवानांच्या धामात जातो आणि सुखाचा अनुभव घेतो. तसेच लक्ष्मीनारायणांप्रमाणे पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. ही गोष्ट शास्त्रांमध्ये प्रमाणित असून पूर्णपणे सत्य आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरातील वातावरण चांगले नाही, सतत भांडण तंटे होत असतात, तर यासाठी एक उपाय सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. याची 3 पाने घ्या आणि घरातील कोणतीही कपाटे जसे की लाकडी, लोखंडी किंवा अल्युमिनियमचे असतील त्या कपाटाच्या वर ही पाने ठेवा. पाने ठेवताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहा. तुळशीच्या पानांसोबत ही पाने एखाद्या पुस्तकात दाबून ठेवून ते पुस्तक कपाटाच्या वर ठेवा आणि 1 महिना त्या जागेवर हलवू नका. फक्त एवढे करून एकदा जरूर पहा, तुम्हाला याचा खूप मोठा लाभ मिळेल. तुमच्या घरात आलेली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्हिटी आपोआप निघून जाईल. घरातील वातावरण खूप प्रसन्न होईल. छोट्या छोट्या कारणांवरून पत्नीशी आणि आईवडिलांशी होणारे वाद सुद्धा थांबतील. दुसरे म्हणजे, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथे भूतप्रेतांचा वास आहे, रात्री भीती वाटते किंवा तुमच्यावर कुठली तरी नकारात्मक शक्ती, वाईट साया किंवा आत्म्याचा प्रभाव आहे, तर लाल कपडा घ्या. त्यामध्ये या वृक्षाची मुळे बांधा. त्यात हनुमान चालिसेचे छोटे पुस्तक ठेवा. मंगळवारी हनुमानजींची पूजा करून त्यांच्या अंगावर लावलेले थोडेसे सिंदूर त्यात घालून ही पोटली घराच्या मुख्य दाराला बांधा. पुढे दररोज या पोटलीची पूजा करा आणि सकाळ संध्याकाळ एक दिवा लावा. विश्वास ठेवा बघतो, असं केल्याने जर कोणती वाईट शक्ती तुमच्या कामात अडथळा आणत असेल तर ती नष्ट होईल. वाईट शक्ती घरातून पळून जातील. घर परिवार कायम सुरक्षित राहील. तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. प्रगती वाढेल आणि यामध्ये ही वनस्पती तुमची फारच मदत करेल. मी तुम्हाला या गोष्टी उगाच सांगत नाही मित्र. हिंदू पुराणांच्या अनुसार उंबराचे झाड ही एक हिरा वनस्पती आहे. मित्रो, तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरी अशी माहिती कुठेही मिळणार नाही. ही संपूर्ण माहिती मी आमच्या स्वामी सेवा या चॅनलवरून तुम्हाला मोफत व विनामूल्य देत आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली. खूप खूप धन्यवाद.